एक्झिट. मुंबईचं मराठीपण कशात आहे, या व अशा प्रकारच्या तात्विक चर्चांमध्ये अडकून पडणं तर सोडाच, पण या विषयात त्याला काही मतं असू शकतात असाही कधी संशय त्याच्या बोलण्यातून कोणाला कधी आला असेल असं वाटत नाही. मुळात तो बोलणारा मनुष्यच नव्हता. मग हा मराठीपणाचा मुद्दा आला कुठून? तर तो इतरांचा असू शकतो, त्याचा नाही. त्याने फक्त एकच काम केलं आणि ते म्हणजे मराठी रंगभूमीची अविरत सेवा. खरं तर रंगभूमीचीच. मराठी रंगभूमी हा त्याचा पर्याय केवळ इतर भाषांची खोलवर जाण नसल्यामुळेचा. स्वतःची बलस्थानं आणि मर्यादांना एकाच कवेत घेऊन तो जन्मभर मराठी रंगभूमीवर वावरला. पण त्याचं असं वर्णन करणं म्हणजे खरं तर अन्यायकारकच आहे, कारण त्यात त्याची रंगभूमीप्रती निष्ठा कुठंच अधोरेखित होत नाही. आणि शिवाय त्याच्या अलीकडच्या काळातल्या काही गाजलेल्या हिंदी चित्रपटातील ठसठशीत भूमिकांचं काय, हा प्रश्न उरतोच. त्याच्या अकाली म्हणजे वयाच्या 52व्या वर्षी निधनानंतर पारशीवाडा स्मशानभूमीवर जमलेल्या गर्दीतली मंडळी बघितल्यावर त्याच्या कामाच्या व्याप्तीबद्दल फार तर काही निष्कर्ष निघू शकले असतील, पण त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल खचितच नाही. कारण तो गर्दीतही स्वतःचे एकलेपण अट्टाहासानं जगतच लीलया दुसऱ्या जगात गेला. त्याची गोष्ट सांगावी म्हटलं तर त्याच्या जीवनाचे कंगोरे माहीत हवेत, आणि तिथेच खरी गोम आहे. होते का असे काही कंगोरे प्रत्यक्षात? बहुशा नाहीच. आणि तेच खरं त्याच्या गोष्टीचं सार आहे. भालचंद्र दामले त्याचं नाव. जन्म, शिक्षण, रहिवास आणि मृत्यू विलेपार्ले पूर्वेचा. कामाच्या जागा मात्र मुंबईभर. आईवडिलांचा हा एकुलता एक पुत्र. त्यांचं एक छोटेखानी घर हेच मृत्यूपर्यंत त्याचं छत्र ठरलं. महत्त्वाकांक्षा त्याच्या शब्दकोशातच नव्हती. मग तो जगला कोणत्या प्रेरणेने? कॉलेजची साधी पदवी मिळवेपर्यंत तो एक सर्वसामान्य आयुष्यात जगला. वार्षिकोत्सवातील नाटकातला त्याचा सहभाग हीच त्यातल्या त्यात उल्लेख करण्याची गोष्ट. पण त्यातही फारसा चमकला वगैरे नाही. पण रंगभूमीशी ओळख मात्र तिथंच झाली, इतकं नक्की. पदवी प्राप्त करून चरितार्थासाठी एक कारकुनी नोकरी पकडली व त्याच्या बळावर 4 चौघांसारखं लग्न झालं. बायको कमावती, डोक्यावर घराचं छत्र, आईवडिलांचा आर्थिक भार नाही. अशा मध्यमवर्गीय सुस्थितीत संसार सुरू झाला. नियोजनानुसार पहिलं आणि एकुलतं एक अपत्य झालं. त्या सर्व उलाढालीत 2-3 वर्ष निघून गेली. याचा अर्थ संसारात गुंतवणूक वाढत गेली असं बिलकुल नाही. आणि कामाच्या जागी गुंतवणुकीचा प्रश्नच नव्हता. अशा परिस्थितीत त्याला दामू पावसकर भेटला. म्हणजे पुन्हा एकदा भेटला. दामू त्याच्या महाविद्यालयीन दिवसातला एक जवळचा मित्र. तो एव्हाना रंगभूमीच्या चळवळीतला सक्रिय आणि पूर्ण वेळ कार्यकर्ता झाला होता. कार्यकर्ता एवढ्याचसाठी की त्याचं म्हणणं असं होतं की नाटकाच्या संदर्भात ते कलेसाठी कला वगैरे विचार तद्दन पळपुटे असून समाज प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तन हीच या माध्यमाची जबाबदारी आणि प्राथमिकता असायला हवी. आणि म्हणूनच रंगभूमीशी संबंधित सर्व कामं करणं अशा कर्तव्य भावनेने तो या चळवळीत उतरला होता. प्रत्यक्ष रंगमंचावर उभं राहून नट म्हणून काही भूमिका तो पार पाडतच होता, पण त्याचबरोबर नवनवीन कलाकृतींना मंचित करण्यासंदर्भातल्या अनेक उद्योगात तो सतत गर्क होता. नाटकांसंबंधी चालणारी अनियतकालिकं, परिसंवाद,
जिल्हानिहाय नाटकीय चळवळींची मशागत अशी अनेक कामं त्यानं स्वतःशी जोडून घेतली होती. भालचंद्राच्या महाविद्यालयीन दिवसात हाच दामू त्यांच्या प्रत्येक नाटकाचा दिग्दर्शक असायचा, म्हणून त्यांची मैत्री जडली होती. पण आज जो दामू त्याच्यासमोर उभा होता तो फारच वेगळा, म्हणजे इंटेन्स होता. काय कोणास ठाऊक, पण या नव्या रूपात भालचंद्राला तो एकदम भावला. त्यांच्या त्या भेटीनंतर भालचंद्र जणू मंतरलेल्या अवस्थेतच घरी पोचला. आज दामू भेटला होता, भालचंद्र घरात येत म्हणाला. कोण दामू? प्राचीनं त्याच्या पत्नीनं विचारलं. अगं दामू म्हणजे माझा कॉलेजच्या दिवसातला जुना मित्र. तुला नाही का मी सांगत की त्या दिवसात मी नाटकात कशी कामं करायचो? हां, तो तुमचा परमनंट दिग्दर्शक. मला थट्टेचा सूर का ऐकायला आला? थट्टा वगैरे काय नाही रे. तूच तर म्हणाला होतास ना की आमच्या नाटकांना तेव्हा कोण दिग्दर्शक मिळणार? ना धनप्राप्ती ना कीर्ती, सगळे व्यवहार पदरमोड करून. पण दामूची हौसच दांडगी, म्हणून सर्वानुमते त्यालाच नेमला होता परमनंट दिग्दर्शक म्हणून. त्या सगळ्या बोलण्याची आठवण आली. बरं, ते जाऊ दे. मी असं सांगत होतो की आज भेटलेला दामू वेगळाच होता ग. म्हणजे कसा? म्हणजे असं की त्याचं नाटकाचं वेड केवळ हौसेला पार करून एका उन्नत स्थितीला पोचलंय. काही कळलं नाही बाई तो काय म्हणतोयस ते. आणि त्यानंतर भालचंद्रानं दामूबरोबरच्या भेटीचा साध्यंत वृत्तांत दिला. दामूची नाटकाबद्दलची भूमिका दामूच्याच शब्दात कथन करून. तो विषय त्या दिवशी त्या दोघात तिथंच संपला. पण भालचंद्राच्या मनातून नाही सरला आणि त्या परिस्थितीत जेमतेम 3-4 दिवस गेले. ते 3-4 दिवस त्याच्या पूर्ण भावी जीवनाला कलाटणी देणारे ठरले. प्राचीबरोबरच्या त्या अल्पसंभाषणात तो बोलता बोलता दामूच्या नाटकाच्या वेडाला उन्नततेचे परिमाण आहे असं जेव्हा म्हणाला, तेव्हा त्याला स्वतःलाच त्याचा संपूर्ण अर्थबोध झालाच होता असं नव्हे, आणि म्हणूनच प्राचीलाही त्याचा फारसा बोध झाला नव्हता. पण कुठंतरी भालचंद्राला काहीतरी गवसल्यासारखं भासलं होतं दामूच्या भेटीनंतर. पण नेमकं काय होतं ते? त्या 3-4 दिवसातल्या त्याच्या स्वतःशीच केलेल्या विचारमंथनात त्याला काही गोष्टी स्पष्ट झाल्या आणि तिथंच त्याच्या आयुष्याची नवी दिशा ठरली. त्यानं विचार केला, तो आयुष्याचं प्रयोजन काय या अंगानं. अर्थात तिशीच्या सुरुवातीच्या आयुष्यावर फार गंभीर विचार न केलेल्या, वाचनाचा विशेष व्यासंग नसलेल्या, नाकासमोर चालणाऱ्या विवाहित मध्यमवर्गीय कारकुनावर सहसा न येणारी वेळ त्याच्यावर आली होती. ती पण केवळ एका अपघातानंच, दामूच्या अचानक भेटीनं. दामू जे काही म्हणाला त्यावर ते समाज प्रबोधन, परिवर्तन वगैरे त्याला काही फार भावलंच होतं असं नाही म्हणता येणार. पण दामूच्या इंटेन्सिटीने मात्र त्याला पुरतं घेरून टाकलं होतं. आणि त्याच्या लक्षात आलं की जगण्याचं प्रयोजन काहीही असो, पण ते नक्की असायलाच हवं. आहार, निद्रा, मैथुना पलीकडचं काही मूल्यांवर आधारलेलं प्रयोजन नसेल तर मनुष्यपणाला अर्थ तो काय उरला? आणि मग त्याला उलगडली त्याच्या आयुष्याची व्यर्थता. 9 ते 5 काहीही न घडणारी आणि घडवणारी कारकुनी नोकरी, संध्याकाळचा बाजारातला फेरफटका, मुलाशी काही रोजचेच थोडेफार खेळ, टी व्हीवरच्या निर्बुद्ध मालिकांशी गुंतवणूक आणि झोपेच्या गोळीऐवजी दबक्या वातावरणात उरकून घेतलेले विषयभोग, या त्याच्या दैनंदिनीच्या पोकळीत त्याला भावी दिशेचे प्रखर उजेड लख्ख दिसले त्या 3-4 दिवसात. आणि मग तो एका
आध्यात्मिक गुरूच्या शोधात निघालेल्या साधकाप्रमाणे थेट दामूकडे जाऊन धडकला. काय चंदूशेठ, आज अचानक? दामूने प्रश्न केला. तू साल्या डोक्यात किडा टाकून पसार झालास त्या दिवशी आणि माझ्या मेंदूचं पार भजं करून गेलास, भालचंद्र म्हणाला. एक तर दामूला माहीत असणाऱ्या भालचंद्राची ही नेहमीची भाषाच नव्हती. त्या पलीकडं त्याला काही संदर्भ लागेना. त्याच्या अशा दिगमूढ अवस्थेतली प्रश्नचर्या बघून मग भालचंद्रच पुढे बोलू लागला. दामू, तू त्या दिवशी इतक्या वर्षांनी भेटलास काय आणि आपण ज्या अपघाती भेटीत बोललो काय हे आपणा दोघांना ठाऊकच आहे. पण त्या भेटीचा माझ्यावर इतका खोल परिणाम झाला आहे की मी ठरवलं आहे आपण ही पूर्ण वेळ नाटकच करायचं. काय चंदू, अरे काय बोलतोयस तू हे? एक उत्तम स्थिर आयुष्य चाललंय बाबा तुझं. हे कसलं खूळ भरलंय आज तुझ्या डोक्यात? दामूने विचारलं. मग तू घेतोस माझं हे स्थिर आयुष्य आणि देशील का त्याच्या बदल्यात नाट्यविश्व? भालचंद्र म्हणाला. नाही रे बाबा. का? आत्ताच मांडत होतास ना रे स्थैर्याचा पक्ष, मग आता का नको? म्हणजे अरे तिथे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी गत असते रे. मजा असते, नाही असं नाही, पण सोपं नाही रे. मला सोप्याचाच वीट आला आहे. अचानक? नसणारच तसा अचानक, पण तू भेटलास आणि माझ्या मनाचा मलाच उलगडा झाला. जीवनदृष्टी सखोल करता करता ती रुंदावणं म्हणजेच जीवन समृद्ध करत राहणं ही प्रत्येक मनुष्य मात्राची प्रेरणा असायला हवी. आणि ती तशी नसेल तर आयुष्य निरर्थक होतं असं मला वाटतं. मग ते करण्याचे अनेक रस्ते असू शकतात. कला साधना हा त्यातला एक आहे असं मला आज वाटतंय. म्हणून मला नाटक करायचं आहे. म्हणजे थोडक्यात मला माझ्या स्वतःसाठी हे करायचं आहे. दामू निःशब्द झाला आणि त्याच वेळी समजून चुकला की आता एवढ्यात तरी चंदू मागं फिरत नाही. टक्क्यात टोणप्यानंतर त्याचं काय होईल ते काळच ठरवेल. त्या भेटीनंतर भालचंद्र तडक स्वतःच्या घरी गेला. प्राचीला निर्णय कळवला आणि दुसऱ्या दिवशी राजीनामा देऊन मोकळाही झाला. म्हणजे प्राचीला त्याचा निर्णय पटला किंवा किमान पक्षी एक दीर्घ संभाषणांती तिनं तो मान्य केला वगैरे असं काहीच झालं नाही. त्यानं तिला पर्यायच ठेवला नाही आणि तिथूनच त्याच्या वैवाहिक कौटुंबिक विश्वात अनेक ताण कायमचे निर्माण झाले. पण त्या ताणांची ही गोष्टच नाही आहे. गेली 20-22 वर्ष रंगभूमीवर काम करून भालचंद्रानं एक अचानक पण कायमची एक्झिट घेतली. आजपासून 5-7 वर्षांपूर्वी तो गेला असता तर त्याच्या मृत्यूची फ्रंट पेज न्यूज झालीच नसती, मराठी वृत्तपत्रातही. पण आज मात्र इंग्रजी न्यूजपेपरमध्ये ती बातमी ठळकपणे आली. आणि त्याचं एकुलते एक कारण म्हणजे अलीकडच्या काळात त्यानं केलेल्या काही महत्त्वाच्या हिंदी चित्रपटातल्या भूमिका. आत्ता पारशीवाडा स्मशानात मर्सिडीजचे तारे आणि ऑडीच्या बांगड्या उडवत आलेल्या गाड्या त्याच कारणानं आलेल्या होत्या. अशा सर्व रूढार्थानं आलेल्या अलीकडच्या उत्कर्षापासून भालचंद्र मात्र अखेरपर्यंत अलिप्तच राहिला आणि त्यानं अखेरचा श्वासही त्याच्या पार्ल्याच्या 2 खोल्यांच्या घरातच घेतला. त्याचं असं जाणं दामूला असह्य वेदना देऊन गेलं, कारण त्यानं त्याचा रंगभूमीवरचा सारा प्रवास जणू सहवेदनेनं भोगला होता, पार अखेरपर्यंत. अचानक नोकरी सोडलेला चंदू ज्या दिवशी दामूकडे आला तो त्यांच्या मैत्री पर्वातल्या दुसऱ्या आणि अखेरच्या अध्यायाचा प्रारंभ होता. तुला नाटक करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे? दामूने विचारलं. काही, भालचंद्र म्हणाला. म्हणजे रंगभूमीशी निगडीत काहीही.
म्हणजे सुरुवातीला छोट्या छोट्या भूमिका वगैरे प्रकारचं काहीही ना? नाही. काहीही म्हणजे काहीही भालचंद्रानं ठणकावलं. ठीक आहे. ये उद्या किर्लोस्कर हॉलवर 5 वाजता. 7 वाजता राजा वाशिमकरची नवी एकांकिका सादर करतोय आम्ही. त्या दिवशी भालचंद्रानं दामूला पडेल ती मदत केली आणि आयुष्यात पहिल्यांदाच अख्खा प्रयोग विंगेत बसून पाहिला. त्याला उगीचच एका रात्रीत इनर सर्कलचा भाग झाल्यासारखं वाटलं. नंतर तो किर्लोस्करच्या कट्ट्याचा जो भाग झाला तो कायमचाच. पडेल ती कामं करता करता पहिली भूमिका 2.5 तासांच्या नाटकातली 2 एंट्रीज आणि 15 वाक्यांची त्याला तब्बल 3 वर्षानंतर मिळाली. त्या दिवशी, दामू, अरे फार वर्षांनी मी रंगभूमीवर पाय ठेवणार आहे आणि अगोदरचंही काय ते तुला माहितीच आहे. आपल्या वार्षिकोत्सवातली नाटकं. जमेल ना रे? भालचंद्र थोडासा घाबरलाच होता. चंदू, पहिली गोष्ट म्हणजे 3 वर्ष तू फक्त भार वाहिलेस, कधी चकार शब्द काढला नाहीस. मला ठाऊक नव्हतं का तुझं अभिनयावरचं आकर्षण? आणि आत्ता आली आहे संधी तर मारायची उडी. मी आहे ना तुझा दिग्दर्शक, भक्कम. दामूने धीर दिला. दामूच्या मार्गदर्शनाखाली मग भालचंद्रानं हळूहळू जम बसवला. पण अखेर ते सारं प्रायोगिक नाटकांचं क्षेत्र प्राप्तीत सोडाच अनेकदा म्हणजे बहुतेक वेळा पदरमोड करूनच हौस करायची. भालचंद्र अशा 5 वर्षांच्या प्रवासानंतरही घरचे ताण घरीच ठेवून नेमानं नाटक करतच होता. तेव्हा एक दिवशी दामू त्याला म्हणाला, काय चंदूशेठ, फिटली का हौस का नाही? दामूचा उद्देश इतकाच होता की गेल्या 5 वर्षांचा आढावा घेऊन चंदूला पुन्हा एकदा त्याचा मागला निर्णय तपासण्याची संधी द्यावी. दामू, मी तेव्हाही हौसेसाठी आलो नव्हतो आणि आजही ते माझं इप्सित नाही आहे, भालचंद्र म्हणाला. कळलं. पण मग ते समृद्ध जीवनाकलन वगैरेचं काय रे? आत्ता मात्र मला तुझ्या प्रश्नात चेष्टेचाच सूर जास्ती दिसतोय, भालचंद्र म्हणाला. नाही तसं नाही रे, दामू उद्गारला. मग कसं? मी विचारलं का तुला की तुझी ती प्रबोधन परिवर्तनाची हौस फिटली का? नाही विचारणार मी, कारण तुझ्या जीवनाप्रतीच्या निष्ठा तुझ्या नाट्यनिष्ठांशी जोडल्या गेल्या आहेत आणि म्हणून तू हा पदरमोडीचा उद्योग आनंदानं करतोयस, हे मी अनुभवलं आहे. अगदी तसंच माझं आहे. नाट्यकलेच्या माध्यमाशी जोडलेला राहून मी माझ्या आजवरच्या आयुष्याच्या मितीपलीकडचे अर्थ रोजच्या रोज उलगडू पाहत आहे. माझ्या भूमिकातून आणि नाटककारांनी निर्माण केलेल्या असंख्य सहभूमिकांच्या पटावरून. मित्रा, खरं सांगू, मला मज्जा येते. अर्थार्जनाला मारोगोली आहे. ही परिस्थिती प्राचीन स्वीकारली आहे आणि एका संसाराचा काडीचा अर्थभार न वाहणारा नवरा म्हणून मी तिचा कायमचा ऋणी आहे. प्रोफाऊंड, व्हेरी प्रोफाऊंड, दामू जात जात म्हणाला. आणि त्यानंतर अखेरपर्यंत दामूनं असं संभाषण परत कधीही छेडलं नाही. टेलिव्हिजनचं माध्यम जसं फोफावू लागलं तशा भराभर रंगभूमीवरच्या नटांना स्थिर आणि सोप्या अर्थसंधी चालून येऊ लागल्या. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा परिस्थितीतल्या चॅनलवाल्यांनी एकापाठोपाठ एक मोहरे रंगभूमीवरून टिपायला सुरुवात केली आणि सामान्य वकुबाच्या नाट्यकर्मींचीही वर्णी लीलया लागू लागली. या पार्श्वभूमीवर भालचंद्रासारख्या एव्हाना कसलेल्या नटाकडे साहजिकच काही मालिका चालून आल्या. आपल्या आयुष्यातल्या अर्थशून्य पर्वातील मालिकांचा एक प्रेक्षक म्हणून घेतलेला अनुभव म्हणा किंवा त्या माध्यमाची नावड म्हणा, भालचंद्रानं त्या विनंत्या अगदी सौम्यपणे नाकारल्या.
हुकलेल्या अर्थार्जनाच्या चालून आलेल्या संधी नाकारताना त्याची कणभरही घालमेल झाली नाही हे दामूच्या चलाख नजरेनं टिपलंच. "तू का नकार दिलास मालिकांना?" दामूने विचारलं. "तुला उत्तर माहीतच आहे. तरी सांगू का माझी भूमिका उलगडून?" त्यावर दामू काय उत्तर देणार? तरीही भालचंद्र पुढे बोललाच. TRPच्या पाशातून त्या व्यापारी माध्यमांना मुक्ती नाही. अशा परिस्थितीच्या पिंजऱ्यात कलेचं काय ते स्थान? दामूला त्या दिवशी पहिल्यांदा स्पष्ट समजलं की भालचंद्राच्या समृद्ध जीवन वगैरेच्या पडद्याखाली एक खोल वास्तव दडलंय आणि ते त्यानं त्याच्या सखोल चिंतनानं कमावलंय. त्या दिवशी तो समजला की त्याचं आणि भालचंद्राचं लक्ष फारसं वेगळं नाही आहे. मग तो न राहावून म्हणाला, "चंदूशेठ, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की फक्त स्वतःशीच प्रामाणिक राहून घडवलेला कला आविष्कार हेच कोणत्याही कला साधकाचं कर्तव्य असायला हवं? त्यात व्यावसायिक सरमिसळ नको." "होय, पण अजून थोडा खुलासा हवा. माझं म्हणणं असं आहे की व्यावसायिक तडजोडींपासून मुक्त असणारी कलाच त्या कला निर्मात्या पलीकडे, म्हणजे नाटकांच्या बाबतीत प्रेक्षक, तर गायकांच्या बाबतीत श्रोते वगैरे, स्वतःचा अमीट असा ठसा उमटवू शकते. वाचकानुनयानं लिखाण चटकदार होईल, पण कलेचं कर्तव्य तिथं संपत नाही," भालचंद्र म्हणाला. माध्यमांकडे निष्ठुरपणे पाठ फिरवणारा भालचंद्र एक दिवस एका मोठ्या हिंदी बॅनरचं पिक्चर सही करून किर्लोस्कर कट्ट्यावर आला. दामू होताच तिथं आणि इतरही 4-5 जणं होती. भालचंद्रानं बातमी दिली. सगळ्यांनी अभिनंदनाच्या मिठ्या मारल्या. चहाच्या काही फैरी झाल्यावर सारे पांगले. उरले फक्त ते दोघं. "म्हणजे माझी तक्रार बिलकुलच नाही आहे, पण शेवटी तू तडजोड केलीसच." अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर होय, पण एका मर्यादित अर्थानंच भालचंद्रनं कबुली दिली. "नको बोलूया पुढं. आज तरी नको. आज तरी नको आपल्या दोघांच्याही आनंदावर पाणी." आणि ते आपापल्या घराकडे गेले. जगू टंडनचा पिक्चर म्हणजे चालणार नाही असं होणारच नाही, तसा तो चाललाच. मग भालचंद्राकडे चित्रपट चालून येऊ लागले. तशा त्याच्या किर्लोस्करच्या खेपा कमी होऊ लागल्या. नाळ मात्र शेवटपर्यंत तुटली नाही. वर्षात 2-1 नाटकं तरी केलीच त्यानं शेवटपर्यंत. भालचंद्राची शेवटची 5-6 वर्ष फार धकाधकीची गेली. सिनेमांच्या शूटिंग्सच्या डबल शिफ्ट्स, नाटकांच्या तालमी आणि प्रयोग, प्रचंड वाढलेले देशी विदेशी प्रवास, या सर्व काळात तो नट म्हणून मशहूर होत गेला, पण कुठंतरी मिटत गेला. कलाविश्वाशी असलेली निष्ठा असोशीनं जपत चित्रपटाच्या उत्पन्नातलं फक्त चतकोर घरी देऊन इतर सर्व बॅकस्टेज आर्टिस्टच्या फंडात शेवटपर्यंत जमा करत राहिला. मग तो हळूहळू मिटला म्हणजे काय झालं? का संपलं त्याचं आयुष्य असं अवचितपणं? जर याची उत्तरं कोणाला धूसरपणे जरी ठाऊक असतील तर तो एकटा दामूच आहे. आणि चंदूशेठच्या पश्चात जगायचं कसं या एकाच दुःखात दामू चूर आहे. भालचंद्र घरच्यांचा नव्हताच, आता या जगाचाच राहिला नाही आहे.